मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आता सुरू झाली आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपसमितीच्या आजच्या या बैठकीमध्ये अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर खलबतं होणार आहे। राज्य सरकार आजच मराठा आरक्षणासंदर्भात नवा जीआर काढणार असल्याची माहिती मिळते। जीआरचा मसुदा तयार असून तो महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर उपसमितीला दाखवला जाणार आहे। मसुद्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव जरांगे यांच्याकडे पाठवला जाईल अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, बैठकीला सुरुवात झालेली आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जातील? दोन महत्त्वाच्या बाबी सध्या सरकारसमोर आहे। एक म्हणजे जो नवा जीआर आता मनोज जरांगे पाटील यांच्या समोर घेऊन जाईल सरकार, त्या जीआर मध्ये नेमकं काय काय असावं की जेणेकरून जरांगे पाटलांचं समाधानही करता येईल, आंदोलनकर्त्यांचं समाधान करता येईल आणि या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान एक मध्यम मार्ग सरकारला काढता येईल। सरकारचा प्रयत्न प्रामुख्याने यासाठी आहे। दुसरा बाब ही आहे की मुंबईतले रस्ते लवकरात लवकर जर मोकळे करायचे असतील तर पोलिसांना सुद्धा काही एक ठाम भूमिका घ्यावी लागेल। आंदोलनकर्त्यांना नियंत्रित करायचं असेल तर तशा पद्धतीने हालचाली करणं हे सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे आता हळूहळू मुंबईतले रस्ते हे मोकळे होत आहेत। उच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या दरम्यान कदाचित हा जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे जीआरचा, हा सुद्धा उच्च न्यायालयासमोर सादर केला जाईल किंवा न्यायालयाला त्या पद्धतीने अवगत केलं जाईल। महाधिवक्त्यांची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर हा मसुदा अंतिम होईल आणि त्यानंतर तो उपसमितीसमोर येईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीआरमध्ये नेमकं असं काय असावं की ज्यामुळे या आंदोलनावरती नियंत्रण मिळवता येईल। तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे जीआरमध्ये असतील ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र किंवा गावातले जे कुणबी नातेवाईक आहेत त्यांच्या ॲफिडेव्हिटवरती आपल्याला आरक्षण लागू करता येईल का, जास्तीत जास्त कुणबी नोंदी कशा शोधता येतील, यासाठी सरकारचे काय प्रयत्न असतील याचा अंतर्भाव या जीआरमध्ये असण्याची शक्यता आहे। कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरती नवीन स्क्रुटिनी समिती बसवायची आणि त्यानंतर गाव पातळीवरच नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू करायची, अशा अर्थाचा काही निर्णय सरकार घेऊ शकतं की जेणेकरून कुणबी नोंदी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त मराठा आंदोलकांना ज्यांची मागणी आहे आरक्षण मिळवण्याची त्यांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं। त्याकरता ज्या नोंदी शोधण्याची प्रक्रिया आहे ती जास्त वेगवान होईल, ती जास्त गाव पातळीवर जास्त लोकल केली जाईल, अशा पद्धतीचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जाईल। त्याचा अंतर्भाव कदाचित या जीआरमध्ये असेल। सगळ्यात महत्त्वाची जी सरकारची मुख्य अडचण आहे ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर हे जशाच्या तसं लागू करता येणार नाही अशी चर्चा सध्या आहे। कारण या गॅझेटियरमध्ये केवळ लोकसंख्येची माहिती आहे। या गॅझेटियरमध्ये आपण त्याला जशाच्या तसं लागू करू शकू अशा पद्धतीची स्थिती नाही असं सरकारमधल्या काहींचं म्हणणं आहे। एकंदरीतच असा सूर आहे, त्याच्यामुळे काही ना काही मध्यम मार्ग काढावा लागणार आहे। आता जी मनोज जरांगे यांनी भूमिका घेतलेली आहे की आपल्याला जोपर्यंत अंतिम निर्णय मिळत नाहीये, जोपर्यंत हैदराबाद गॅझेटियर लागू केलं जात नाही तोपर्यंत आपण आझाद मैदान सोडणार नाही, मेलो तरी चालेल मात्र आझाद मैदान सोडणार नाही, अशी जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला जर छेदायचं असेल, त्यांना जर त्यांचं समाधान करून द्यायचं असेल तर अर्थातच जीआर मधला मसुदा हा सुद्धा तितकाच ताकदीचा असणं गरजेचं आहे। जो मध्यम मार्ग काढला जाईल त्या मध्यम मार्गातून जास्तीत जास्त मराठ्यांना कुणबी आरक्षणाची प्रमाणपत्र कशी देता येतील, गाव पातळीवरती या नोंदी कशा शोधल्या जातील, त्याच्यासाठी नवीन स्क्रुटिनी समिती कशी स्थापन केली जाईल, अशा पद्धतीच्या काही समाधानकारक बाबी जीआरमध्ये अंतर्भूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। मात्र अर्थातच हा नवा जीआर जरी जरांगे पाटलांच्या पुढे सादर केला तरी सुद्धा त्यांनी तो मान्य करणं, आंदोलनकर्त्यांना तो समजणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे सरकारच्या हालचाली या आता वेगवान पद्धतीने होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दुसरीकडे मनोज कुमार शर्मा हे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हे सुद्धा या ठिकाणी भेटीला आलेले आहेत। रॉयल स्टोन या ठिकाणी विखे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत, मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षांच्या भेटीला आलेले आहेत। कारण सरकारसमोर एकाच वेळी जीआर तयार करणं आणि दुसऱ्या गोष्टीचा म्हणजे मुंबईतले रस्ते हे लवकरात लवकर आंदोलनकर्त्यांपासून मोकळे करणं हे दोन आव्हानं आहेत। आणि तिसरीकडे उच्च न्यायालयात आज जी सुनावणी पार पडेल त्यामुळे न्यायालयाला सुद्धा हे अवगत करून द्यावं लागेल की आम्ही लवकरात लवकर जीआरचा मसुदा अंतिम करतो आहोत आणि हे सरकारने न्यायालयाला अवगत केल्यानंतर कदाचित अंतिम मसुदा तयार होऊन तो जरांगे पाटलांसमोर आज दुपारी किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत त्यांच्यासमोर पोहोचवला जाईल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।